आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आरसा घेऊन या. आरसा कशाला? आरसा कशाला म्हणजे आता सासूने सुनेला मांडीवर बसवून घ्यायचं आणि तिचा चेहरा आरशामध्ये पाहायचा आणि तिला साखर खाऊ घालायची. मम्मा, नशीब तुमची सून वजनाने हलकी आहे, नाहीतर काही खरं नव्हतं. झालं झालं. आता साखर भरवा. अगं 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 एवढी साखर भरवतात का? काय हे? उप्स. ओ जास्त झाली का? अगं आई, आम्हाला वाटलं की सरनाईकांच्या घरात तिचा नवा प्रवास सुरू होतोय ना, आधीचा कुठलाही कडवटपणा राहायला नको. उप्स, बट काही लागलं नाही ना? क्लीन दॅट. ओके आहेस ना? आई ओके आहे ती. बरं गुरुजी, सगळे विधी पूर्ण झाले ना? नाही, आता पाठवणी करायला लागेल म्हणून. हो, सगळे विधी झालेले आहेत. हे लग्न तर पार पडलं, पण अक्षयचं लग्न तुझ्याशीच होणार म्हणजे होणार. मी तर 2 मुठीत साखर भरून घेऊन जाणार आहे. यश आंटीला ना बँकरप्ट करून. लवकरच माझंही लग्न होऊन मी या घरात येईन आणि माझं स्वप्न पूर्ण होईल.
औक्षवंत व्हा, सौभाग्यवती भव. या चिरंजीव या. सुखात राहा. Wish you a very happy married life. कॉंग्रॅट्स. बुद्धिबळाचा खेळ खेळायला खूप आवडतं ना? यशोधरा सरनाईक, खरा खेळ आता सुरू होणार. सरनाईक विरुद्ध सरनाईक. काका, यशोधरा सरनाईकला सगळं कळलंय. मी तुम्हाला सगळं नंतर कॉल करून सांगते.
काळजी घ्या. उठवारी. आम्ही येतो आता. आता हे तुमच्या मुलीचंच घर आहे. तिला कधी भेटावं असं वाटलं, बोलावं असं वाटलं तर कधीही येऊ शकता. जरूर. आणि तुम्ही काही काळजी करू नका. आजपासून तुमची मुलगी ही आमची जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांचे कसे आभार मानावेत तेच समजत नाहीये. एनिवे, आपली रजा घेतो. या. या. इशिता, तू नाही गेलीस? ती इथे काही दिवस माझी पाठराखीण म्हणून राहणार आहे. आय होप यू डोंट माइंड. वाय वुड आय माइंड? 4 दिवसांचा तो प्रश्न आहे. ग्रेट. इशिता बाळा, तुला हवे तितके दिवस अगदी निर्धास्तपणे राहा इथे. तेवढीच तुझ्या ताईला सोबत. आपल्याकडे प्रत्येक रीतीभातीला काहीतरी अर्थ आहे. सिरियसली आजी? आजी, हे पाठराखीण म्हणजे काय ग? अरे, पूर्वीच्या काळी लहान वयात मुलींची लग्न व्हायची. पण सासरी गेल्यावर नवीन माणसं, नवीन सगळं वातावरण. मुली घाबरायच्या, बावरायच्या. त्यांना कुठे दुखलं खुपलं, काही हवं नको तर कोण देणार? म्हणून मग तिच्या बरोबर पाठराखीण म्हणून कोणीतरी पाठवण्यात यायचं. मग त्यामुळे मुली बुजायच्या नाहीत. आणि अशा प्रकारे ही पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे नववधूला धीर यायला लागला. वा वा वा, किती कमाल आहे सगळं आजी. हो ना. आता बघ ना, अनुष्का बरोबर तुझं लग्न ठरलं आणि झालं सुद्धा. पण अनुष्कासाठी तू, मी, आपण सगळेच नवीन आहोत ना. झाल्या त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अरे, आत्ता लग्न झालंय, गृहप्रवेश व्हायचंय अजून. नम्रता बाळा, जा तांदूळ भरलेलं मापटं घेऊन ये आणि आरतीचं ताट सुद्धा घेऊन ये. आणि तुम्ही दोघांनी चला बाहेर चला. आणि यशोधरा, दोघांचंही औक्षण करून घ्या. हा, चला नव्या सासूबाई, नव्या सुनबाईंचं आता औक्षण करा. नम्रता, तिला आरतीचं ताट दे. आराध्या, आता उजव्या पायाने माप ओलांडायचं आणि गृहप्रवेश करायचा. आणि हा, त्याआधी उखाणा घ्यायचा. हो हो वहिनी, उखाणा घ्यावाच लागेल. हा,
रत्नपारखींची लेक सरनाईकांच्या घरी सून बनून आले. डोळ्यात स्वप्न आणि ध्येय घेऊन अनुष्काची आराध्या झाले. अरे वा, छान छान वहिनी छान. ब्रो चला आता तुला उखाणा घ्यावा लागेल. मला नाही येत उखाणा वगैरे घेता. अरे अहो काय, मला नाही येत. अरे म्हणजे काय? असं काय करतोय? आता वहिनींनी तुझ्यासाठी एवढा छान उखाणा घेतला, तू एवढं करू नाही शकत वहिनीसाठी? तू मला इमोशनल ब्लॅकमेल करतोय. मी नाही घेणार उखाणा वगैरे. तुला जे समजायचंय ते समज. अरे आमच्यासाठी नाही पण वहिनीसाठी तरी घे. काय वहिनी, तुम्हीच सांगा आता त्याला. बरं आता तुम्ही सगळे एवढं इन्सिस्ट करताय म्हणून मी घेतो आता उखाणा. अरे आम्ही कुठे इन्सिस्ट केलं? काय आजी, आपण काही केलं नाही ना? हे वहिनी बोलते म्हणून करतोयस तू. काय चल आता लाजू नको आणि घे पटकन उखाणा. हा घेतो ना. भाजीत भाजी मेथीची आणि अरे काय हे हा? असा घेतात उखाणा? चांगलासा घे ना, त्याशिवाय घरात घेणार नाही मी तुला. हा नाही नाही घेतो घेतो घेतो, चांगला उखाणा घेतो. आधी तिचे डोळे दिसले, मग डोळ्यात दिसलं स्वप्न. आराध्याला पाहता क्षणी झालो तिच्यात मग्न. वा वा वा. सुंदर सुंदर. थँक्यू. चला आता आराध्या उजव्या पायाने माप ओलांडायचं आणि गृहप्रवेश करायचा. अरे वा. एकच मिनिट हा, इम्पॉर्टंट कॉल आहे, जरा बघतो. हॅलो, काय सांगताय? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गुड न्यूज आहे मामा. आपण फॉरेन डेलिगेशनची डील क्रॅक करत होतो, ती डील डन झाली आहे, क्रॅक झाली आहे ती डील. अरे वा, ग्रेट, सुपर्ब न्यूज. अरे वा. आराध्याचा पायगुण आहे हा. खरंच सुनबाई लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली आहे. आल्या आल्या आनंदाची बातमी मिळाली. हे मात्र खरं आहे. आता त्यांना आराम करू दे. हो, पण वेगवेगळ्या खोलीत. वेगवेगळ्या खोलीत म्हणजे? पूजा झाल्याशिवाय एकत्र एका खोलीत जायचं नाही. इशिता, तू पण जा बरोबर. हो आजी. नम्रता, जा त्यांना वर घेऊन. बाई काय झालंय का? नम्रता, आधी दरवाजा लाव. राणी, काही घडलंय का? तू आधी नाव चेंज करणार नव्हतीस आणि अचानक अनुष्काचा आराध्या केलंस. त्या यशोधराला तुझं नाव लक्षात असेलच ना?
म्हणूनच अनुष्काची आराध्या झाली. आई तुला काय म्हणायचं मला काहीच कळत नाहीये. यशोधरा सरनाईकला आपलं सगळं सत्य कळलंय. काय? आणि तिला हेही कळलंय की मी अनुष्का नसून आराध्या देसाई आहे. अगं मग ती अशी गप्प का बसलीये? काही रिॲक्ट का नाही केलं तिने? कारण तिला माहितीये तिने जर आपल्याला गुन्हेगाराच्या चौकटीत उभं केलं तर आपणही तिला आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवू शकतो. आणि त्यामुळे तिचंच खरं रूप जगासमोर येईल, तिच्या फॅमिली समोर येईल, एस्पेशली तिच्या मुलांसमोर येईल. आणि कुठल्या आईला आपल्या मुलांच्या नजरेत असं पडलेलं आवडेल? त्यामुळे ती गप्प बसलीये. हे बघ ताई, ती आज शांत बसलीये ना, कशावरून ती पुढेही शांत बसेल? मला खात्री आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे ती आपल्याला किंवा आई बाबांना पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा तीच चूक करणारी यशोधरा सरनाईक नाहीये. ती आता या प्रयत्नात असेल की माझं आणि श्रेयसचं लग्न कसं मोडतंय.